खूप दिवसांनी आज बैलगाडी चालवायला भेटली, कारण वावरात जायचं होतं पेरायला, त्यामुळे पाबर घेऊन त्यात निघालो. गुड्डीला गेलो शाळेत आणायला. हे तर आता मित्रांनो बघा, आता मला किती आहे आणि मी म्हणलं मार नाही, भूक लागली होती आणि मला पोट दुखायला लागलं होतं, म्हणून मी पप्पा म्हणतो मानकर डोसा. तर पप्पा म्हणला मग नाही तो पाऊस येते बघा समोरून करायचं. आता उलट घे मानकर डोसा दाखवा. आम्ही आलो होतो डुळगावतील मानकर डोसा या ठिकाणी. मानकर डोसा आरव आणि गुड्डूला खूप आवडतो, त्यामुळे सुट्टी असल्यानंतर किंवा शाळा सुटल्यानंतर आम्ही इथे डोसा खायला येतच असतो. आज गुड्डूने या शंभूला घेतलेला आहे आणि शंभू पण गुड्डूच्या मांडी बसलेला आहे. शंभू, शंभूला गाडीत बसायला खूप आवडतं. आम्ही शंभूला घेऊन फिरत असतो मग गाडीत. शंभूला घेतलं गाडी चालवायला. तिथं जर शंभूला बसवलं ना त्याला खूप मज्जा येते. पेरणी केल्यानंतर सोयाबीन जे उगवून जे मेल होतं त्याच्याला परत पाळी घातली आणि परत सोयाबीन पेरायचं होतं, म्हणून मी आता कुळवात आहे. हे उभं राहिल्यानंतर आहे ना जास्त बोजा होतोय, जास्त लागतंय ते, त्यामुळे मी आहे ना बसलो नाहीये. मित्रांनो, शेती करणं खरंच सोपं नसतं. आता तुम्ही पाहू शकता की भर पावसात हे आऊ टाकायला लागते आणि ही कायमची परिस्थिती झाली. आता पाऊस काय थांबेनाच, त्यामुळं पावसात सुद्धा काम करावं लागते आणि हे काम फक्त शेतकरीच करू शकतो. आम्ही आता शेतात आहे आणि शेतात चहा पितोय. शेतात चहा प्यायची मजा जरा वेगळी असते, कारण शेताचं वातावरण मस्त हिरवगार आणि शुद्ध हवा, त्यामुळे मग पापरीने सोयाबीन पेरायला सुरुवात केली. सोयाबीन पेरून घेतले. ही सोयाबीनची दुसरी पेरणी आहे. पहिली पेरणी केली होती, पण पाऊस सतत झाल्यामुळं ती बी उगवले आणि सततच्या पावसामुळे ते बी खराब झाले आणि छोटी छोटी ज्यावेळेस कोंब फुटले होते त्यावेळेस ते मेले. आता दुसरी पेरणी चालू आहे सोयाबीनची. आणि पेरून झाल्यावर असण्या घेतल्या. असेच माझे व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. युजे व्लॉग या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.